नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आज आहे शनिवार आणि शनिवारची सकाळची कामाची सुरुवात झालेली आहे. आता सकाळी थोडंसं आंघोळ वगैरे आवरून घेतलं, बाकीचे घरातले कामं पण आवरले, झाडून पुसून. हे तर नेहमीचंच असतं. तर चला मग म्हणलं, आज खूप दिवसानंतर आज मी कपडे मशीनला लावून घेणार आहे. कारण बरेच दिवस झाले मी हातानेच धुत होते, पण आज थोडेसे जास्त कपडे येतं बेडशीट वगैरे. तर मग काय होतं, बेडशीट हे पिळून चांगलं निघतं आणि म्हणलं चला एखाद दिवशी तरी मशनीचा वापर करूया कपड्यांसाठी. कारण पावसाळ्यामध्ये तर मी नेहमी मशीनवरच कपडे धुते, कारण सुकून पण निघतात. इथं सुकायची थोडीशी जरा गैरसोय होते ना पावसाळ्यामध्ये, लवकर कपडे सुकत नाही. तर मग मशीनमध्ये टाकले ना तर कपडे चांगले सुकतात. आणि मशनीचा फायदा म्हणजे काय, मोठे कपडे धुण्यासाठी मी मेन घेतलेली आहे. मोठे कपड्यांचं काय होतं, रगा गोधड्या तर ते चांगले पिळून निघतात आणि सुकून पण निघतात. म्हणजे आपल्याला पण जास्त पिळायची वगैरे गरज लागत नाही. त्याच्यासाठी मी मशीन घेतलेली आहे. नाही तर मग काय एवढी गरज नव्हती. पण चला म्हणलं, थोडेसे मोठ्या कपड्यांसाठी पण होईल. त्याच्यानंतर मग कपडे लावून घेतले, भांडे वगैरे पडलेले होते थोडेसे आणि प्यायचं पाणीसुद्धा भरायचं होतं. तर आता थोडासा उन्हाळा चालू झालेला आहे, तर थोडंसं फ्रीजमध्ये 1-2 बॉटल पाण्याच्या पण ठेवायला लागतात, कधी सरबत वगैरे करायला. तर तसं तर आम्ही माठातलंच पाणी पितो. आता हे भांडे राहिलेले येतं, तर ते रात्रीचे थोडेसे भांडे, मग सकाळचं असंच एक 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 आवरता त्याच्यानंतर मग आज म्हणलं चला थोडंसं वेळ पण आहे, तर स्वयंपाक न करता एक छानशी रेसिपी पण करायची, तर ती पण तुमच्यासोबत शेअर करीन. पण आधी हे घरातले सगळे पारुशे कामं आवरून घेतले ना, तर मग शेजवार काम करायला बरं पडतं. तर आता मी इथं चांगले भांडे घासून घेते, एकदम स्वच्छ आणि क्लीन. त्याच्यामुळं काय होतं, मग जास्त पसारा पण होत नाही. थोडे थोडे भांडे असे मी काम करता करताच घासून घेते. नाही तर मग काय होतं, 1 ते 1.5 तास किचनमध्ये भांडे घासण्यामध्येच जातो आणि पुसण्यामध्ये. मग थोडे थोडे घासून घेतले ना, तर बाकीचे जर राहिले थोडे, तर वेळ पण लागत नाही आणि उभा राहायला पण त्रास होत नाही. असं कामं करताना काय वाटत नाही, पण उभा राहून राहून पायाची वाट लागते खाली. आधीच तर माझी पण तळपाय वगैरे त्या दिवशी गेले होते मी डॉक्टरकडं. तर तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओमध्ये मी डॉक्टरकडे चाललेले आहे. तर डॉक्टरांनी मला 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या, की ह्या गोळ्या खाऊन पहा, नाहीतर मग शुगर चेक करा. नाही बरं वाटलं तर मग म्हटलं चला बघू. 10 दिवसाचे मला दिलेले 2 पॅकेटं गोळ्यांचे, 2 वेगवेगळे आहेत. तर मग आता तेच माझं सुरू आहे, दिवसातून एकदाच खायचं संध्याकाळी किंवा सकाळचं. आणि जर नाही तेवढ्यातून राहिली तर मग परत शुगर वगैरे चेक करा. म्हणजे हे प्रॉब्लेम उभा राहतात. बाकी काय नाही, किचनमधल्या कामाचं काय अवघड नाही, पण असं उभा राहून राहून पायांची वाट लागते आणि बाकीचे आजार उद्भवायला सुरुवात होती. तर आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्याचं पाणी जास्त प्यायला लागतं आणि प्यायलाच पाहिजे जास्त पाणी. तर मग माठ वगैरे मी चांगला घासून घेते आणि माठातलं पाणी प्यायलेलं तर एकदम पौष्टिक आहे, मातीचं असतं ना त्याच्यामुळं. तर आमचं तर नेहमीच असतं की माठातलंच पाणी प्यायचं. आम्ही कधी हंडा वगैरे भरून ठेवत नाही. तर असं स्वयंपाकाला वगैरे मी कधीतरी ठेवते, पण आमचं पाणी असतं 24 तास. फक्त माठ आमचा हमेशा भरलेला असतो आणि माठातलंच पाणी आम्ही जास्त वापर करतो पिण्यासाठी. स्वयंपाकाला तर चालू चालू नळाचंच घेत असते, पण फक्त पिण्यासाठी माठातलं पाणी 2 दिवसाचं असो किंवा 3 दिवसाचं असो, जेवढं ते पाणी शिळं होईल मातीच्या भांड्यातलं, तर ते चांगलं लागतं प्यायला आणि आपल्या शरीरालासुद्धा पौष्टिक असतं. त्याच्यामुळं मग आम्ही नेहमी माठातलंच पाणी पितो. फ्रीजचं पाणी आम्ही टाळतो. कधीतरी कोणी बाहेरून आलं, कुणाला प्यायचं असलं, 1-2 बॉटल भरून ठेवतो. नाहीतर फ्रीजचा वापर पाण्याचा आम्ही जास्त करत नाहीत. तर ते पण म्हणजे धोका, म्हणजे आपल्या शरीराला ते चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं मग काय, कसं आपण बाटल्या ठेवल्या की पोरं काय पिल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्यामुळं मी जास्त पाणीच भरून ठेवत नाही फ्रीजमध्ये. मटकं भरलेलं ठेवायचं, गल्लास घ्यायचा आणि पाणी प्यायचं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी थोडेसे कामं आवरलेले आहेत. तर भांडे वगैरे बघितलं तुम्ही, थोडेसे होते रात्रीचे, ते घासून घेतले. अजून बाकीचं पण काम आवरायचे आणि चहा पण प्यायचा थोडासा. सकाळी तर चहा लागतोच थोडा का होईना. तर तेच असं सकाळी सकाळी म्हणलं चला आवरून घेतलं सगळं. पण स्वयंपाक वगैरे अजून बाकी, काय बनवते स्वयंपाकामध्ये ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर अशी सकाळपासून उठल्याची रुटीन आता तुम्ही दिवसभर पहा काय काय नाही ती. तर आता सुरुवात केली व्हिडिओला. सकाळी सकाळी म्हणलं चला एकदा सकाळची सुरुवात चांगली केली ना तर दिवस पण चांगला जातो. त्याच्यासाठी मग मी सकाळचे थोडेसे पारुशे कामं होते ते आवरून घेतले. घरात थोडेसे रात्रीचे भांडे वगैरे घासले आणि म्हणले चला आता चहा पाणी पण करायचं आहे, देवपूजा पण करायची. अजून आज शनिवार आहे, त्याच्यामुळे विशालला पण सुट्टी आहे, तो पण झोपलेला आहे. वैष्णवीला पण आज बघू काम असलं तर असेल, नाही तर मग तिला पण सुट्टी असेल. आणि जर असलं तर तिची ती आंघोळ करून मग बसेन कामाला. पण आता आपली सकाळ उठल्यापासून सुरुवात अशीच होती. उठलं की कुठं भांडे कपडे काय मशीन वगैरे, आज काय मी हाताने कपडे धुणार नाही तर मशीनलाच लावले. तर
मशीनमध्ये लिक्विड वगैरे टाकून ठेवलेत भिजायला, पण सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या ना, मग मी सगळेच कपडे त्याच्यामध्ये टाकून देते. थोडा वेळ भिजले ना तर मग परत अजूनच चांगले निघत येतं. त्याच्यासाठी मग मी आज सकाळीच मशीन लावून टाकली आणि नंतर भांडे वगैरे घासून घेतले. तर अशी सुरुवात जर केली ना तर कामाला पण वेळ लागत नाही आणि कामं घरातले पटापट होतात. त्याच्यासाठी मग जर शेजवार सुरुवात केली ना, सगळं किचनमधलं आवरून घेतलं, मग स्वयंपाकाचं काय, स्वयंपाक पटकन होतो एक अर्ध्या पाऊण तासामध्ये. आणि आज मी छान अशी रेसिपी बनवणार आहे नाश्त्यासाठी, तर ते पहा तुम्हाला आता पुढं पाहायलाच मिळेल. तर एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर चला काय बनवायचं आहे तर मग आता आपण सुरुवात करूया. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर. आणि व्हिडिओ तुम्ही ना शेअरसुद्धा करत जात जा, लाईक तर करतच जा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. एवढे व्हिडिओ पाहता आणि लाईक का नाही करत? मग काय करायची लाईक, काय होते तेव्हा? तर मग तुम्ही जर लाईक केली तर मला पण असं वाटेल की हा बरोबर आहे म्हणजे असं. तर आज रेसिपी छान आहे आणि हेल्दी पण आहे. तर पहा आता अजून म्हणजे बाकीचे कामं मला अजून देवपूजा वगैरे करायची, चहा पाणी पण घ्यायचं आहे थोडासा. आणि म्हणलं चला आता लय दिवस झालं, खूप दिवस झालं असं हेल्दी एखादी रेसिपी टाकली ना व्हिडिओमध्ये, तर ती पण बनवूया. तर चला मग सगळ्यांना या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. काय बनवते ते दाखवते तुम्हाला, चला. तर आता सकाळचे जवळजवळ 9:30 वाजले तर आणि अजून चहासुद्धा बाकी आहे आमचा. तर इथं चहा वगैरे करून घ्यायचा बाकी आहे. पण जरा मी मूग टाकले होते भिजायला रात्री, म्हणलं चला मुगाचं थोडंसं काहीतरी पौष्टिक करूया. तर असे पण मुगाची भाजी एवढी जास्त काय सारखी सारखी खाऊ वाटत नाही बनवली तरी. तर मग मी काय केलं, मूग टाकले पण त्याच्यावर कसा फेस आल्यासारखा झाला आहे. आता मी ते चांगले 2-4 पाण्याने धुवून घेते. धुतल्याच्या नंतर एका ताटामध्ये काढून घेतले आणि मस्त हिरवेगार मूग आहेत गावरान. इथं दही लावलेलं आहे, दही थोडंसं आंबट घ्यायचं. त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतला आहे आणि इथं मूग आणि रवा असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. थोडंसं बारीकच करायचं, जास्त जाडसर ठेवायचं नाही. तर दही पण टाकायचं. दही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही, एकदम जास्त पण टाकू नका असं, पण टाका म्हणजे दह्याने काय होतं, आंबूसपणा पण येतो आणि चव पण छान लागते. तर हे पण आता मिश्रण सगळं मी मुगाचं वाटून घेते. त्याच्यानंतर आता पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकायचं, सोडा वगैरे काही वापरायची गरज नाही. आणि इकडं मूग थोडेसे मी शिल्लक ठेवले तर एखाद्या भाजीचे, म्हणलं बघू, नाही तर मग असेच तव्यावर तळून खाता येतील मीठ टाकून. तर आता हे मुगाचं, रव्याचं आणि दही टाकून मिश्रण तयार केलेलं आहे. तर हे आता मी तवा गरम करून घेतला, त्याला थोडंसं तूप लावायचं. तेल लावलं तरीही चालेल आणि असं एवढ्या प्रमाणामध्ये ह्याचं बॅटर करून घ्यायचं. ते एकदम तवा तापल्याच्या नंतरच टाकून घ्यायचं, असं चमच्याने पसरून घ्यायचं. तर आपण जे थोडेसे डोसे वगैरे बनवतो ना तशा पद्धतीने, पण थोडंसं जाड ठेवायचं. डोश्यांचं कसं असतं, पातळ असतात. तर असे मुगाचे चिले पण म्हणतात याला किंवा याचे दिरडे पण म्हणतात. आता बरेचसे नावं आहेत ह्याला, पण आपल्या मराठी भाषेमध्ये बोललं तर दिरडेच बोलतात. तर मुगाचे दिरडे किंवा चिले असं म्हणतात. तर आता वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं. ह्याला बाकी काहीच टाकायचं नाही. तुम्हाला वाटलं तर चटणी बनवू शकता त्याच्यासोबत, खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची, नाही तर मग सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकतात. आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे. कारण घरात जर असं सकाळी सकाळी काहीतरी नाश्ता करायचं म्हणलं तर काय करावं सुचत नाही आणि रोज रोज पोहे, रवा काय कोणी खात नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने जर कधीतरी नाश्ता करून खाल्ला तर आपल्या शरीरालासुद्धा चांगला पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे. तर आता किती छान उलथले तर मी आता चहा बनवला आहे. तर चहा, त्याच्यानंतर इथं मुगाचा पराठा किंवा चिले, तर असं हे काढून घेतलेले, चिल्ला म्हणतात त्याला. आणि नाहीतर मग आपलं साधं सोपं दिरडं. परत आता दुसरं पण टाकून घेतलं. आता एक जणाला गरम गरम करून द्यायचे खायला. मग त्यांचा नाश्ता झाला की राहिलेले मलासुद्धा करून घेणार आहे 1-2 आणि मी सुद्धा नाश्ता करणार आहे. तर असा आमचा सकाळचा नाश्ता झाला सगळ्यांचा. 10 वाजता, 11 वाजले होते जवळजवळ. मग एकदा काय नाश्ता पोटभर झाला आमचा मस्त. तर म्हणलं चला आज स्वयंपाक थोडासा उशिराच करूया, जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम गरम करायचं आणि खायचं. तर हे तुम्हाला वाटत असेल तर हरभऱ्याची भाजी वाळलेल्या पानाची. तर जेव्हा ती कवळी असते ना तेव्हाच खुडली जाते आणि सुकवली जाते. तर ही भाजी मस्त आता इथं मुगाची डाळ, लसणाची फोडणी आणि थोडंसं तिखट मीठ टाकून केलेली, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचं. तर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, परत एखाद्या वेळेस मी टाकेन.
तर आता हरभऱ्याची भाजी बनवली. जवळजवळ 3 वाजत आले होते. मग आम्हाला लागल्या भुका, तर म्हणलं चला मस्त हरभऱ्याची भाजी आणि थोडीशी वालाची शेंग पण करते आणि त्याच्यानंतर मग ज्वारीच्या भाकरी पण करायच्या आहेत. तर आता उन्हाळा लागल्यामुळं शिळं करून ठेवलेलंसुद्धा खायला नको वाटतं, तर थोडंसं गरमच करून खाल्लेलं चांगलं. तर चला मग आता असं मस्त दुपारी स्वयंपाक केला आहे. अजून जेवणं करायचे, तर एकदा दुपारचं जेवण झालं की मग संध्याकाळी थोडं उशिराच होतं आणि राहिलेल्या थोड्याफार भाज्या ते संध्याकाळीसुद्धा खाता येतात. हे कधीतरी होतं आमच्या घरामध्ये एवढं निवांत, नाही तर स्वयंपाक आमचा सकाळीच असतो आहे. आता इथं वालाची शेंग टाकली, तर वालाच्या शेंगाच्या भरपूर रेसिपी मी 1-2 प्रकारच्या टाकलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन. कशी बनवते काळ्या मसाल्यातली कशी आणि अशी सुक्की पण कशी बनवते ते पण टाकलेली आहे. तर चला या जेवायला दुपारचं. तुम्हीसुद्धा ज्वारीची भाकरी, थोडीशी काकडी पण घेतली आणि हरभऱ्याची भाजी. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा.